काय रे, काय झालं? मे सॉरी. सॉरी कशाला? आज माझ्यामुळे तुला खूप त्रास झाला ना. धन्या, त्रास वगैरे काही नाही झाला रे मला. निवी, मी तुला फोन करणारच होतो, पण तू मोबाईल गॅरेज मध्ये विसरला होतास मला माहितीये. गॅरेज मध्ये तुला बोलवायला आले होते तेव्हा मला कळलं. अगं त्या माणसाने त्याचा मोबाईल दिला होता मला. मी तुला फोनही करणार होतो. मी हातात फोन घेतला आणि मला तुझा नंबर कुठे लक्षात आहे. हल्ली मोबाईलमुळे ना काही लक्षात ठेवणं अवघडच झालंय ग. हो रे, लहान असताना आई बाबांचे नंबर, लँडलाईनचा नंबर, हे सगळे नंबर लक्षात असायचे रे आपल्या. असायलाच हवेत. निवी, मी तर म्हणतो आपण ना एकमेकांचे नंबर पाठ करून घेऊया. काय म्हणतेस? तर मुलांनो, आज काय शिकलात? तर नंबर पाठ असायला हवेत. निवी, निवी, अशी कशी आहेस ग तू? अशी कशी म्हणजे? म्हणजे इतकी सरळ, इतकी साधी, इतकी समजूतदार, इतकी चांगली. काही काय धन्या, मी एवढा उशीर केला, त्यात कळवलंही नाही. दुसरी कुठली मुलगी असती तर चिडली असते. अरे हो, उशीर झाला तरी त्याला काहीतरी कारण होतं ना धन्या. मग उगाच का चिडायचं? आणि मला काय एवढा त्रास वगैरे झाला नाही रे. फक्त पाय दुखले. दुखतायत ना तुझे? नाही, कोण म्हणाल? मला काही कळत नाही असं वाटतंय का तुला? थोडे दुखताय. थोडे दुखताय. घे पाय पुढे घे, मी चेपून देतो. नाही नाही निवी, तू माझं ऐकणारच नाहीयेस असं आहे का? पण धन्या, खरंच गरज नाही. काही बोलू नकोस. पण धन्या, पाय ठेव इथे. धन्या, पाय ठेव. ठेव इथे. आता कसं बरं वाटतंय? बरं निवी, आपण ना एकमेकांचे नंबर पाठ करून ठेवू. काय म्हणतेस? चल, तू तुझा सांग. माझा नंबर 959. झाली परीक्षा घेऊन? नंबर पाठ करतायत. मी तर पहिला ये. मग तुम्हा दोघांचा नंबर पाठ आहे. हा बात आहे असीम. निवी, मी काय म्हणतो, नंबर पाठ होईपर्यंत मी असीमला माझ्यासोबतच ठेवतो, म्हणजे प्रश्नच नाही ना. हा, चांगली आयडिया आहे. हा, पण हा मोबाईल थोडासा मोठा आहे आणि जास्त व्हायब्रेट करतोय. जीजू, असीम, चला आवर पटकन, नाही तर उशीर होईल. हो ताई. आणि हे बघ, हा डबा मी इथे ठेवते, जरा ये बघायला. हो निवेदिता. काय? माझी ताई. आणि हे घे, हा पंप पुढच्या कप्प्यात ठेवलाय. अरे काय करतोय असीम, ही काय वेळ आहे का खेळायची? इथे ये. शर्ट पण इन नाही केलायस तू. काय असीम, उशीर झाला तर परत टीचर ओरडणार ना तुला. गुड बॉय आहेस ना, मग का असं वागत असतोस रे? इथे मी रुमाल ठेवला होता, रुमाल कुठे गेला? थांब, मी शोधतो. नको शोधू नको, कपाटातून नवीन घे. जा जा, घे जा. दे आणि इकडे दे. ताई, हा नको ना. का? हा छोटा आहे. मग काय झालं? मला घाम खूप येतो ना, तर हा पुरत नाही. बरं ठीक आहे, आजच्या दिवस घेऊन जा. तुझ्यासाठी नवीन मोठे रुमाल घेऊन येईन मी. नाही. हो सत्य, आम्ही थोड्या वेळाने येतो खाली. ठीक आहे? हे काय, तुम्ही अजून इथेच आहात? निवी, वाजली किती बघ. चल ना असी, मान ना एक रुमाल. जीजू, हे तुझे रुमाल आहेत? हो. मला एक देशील का? मला हे छोटे फुलावाले रुमाल नाही आवडत. अरे विचारतोय काय असीम? बिंदास्त घे. जो मेरा है वो तेरा है, हो की नाही? काय? जो तेरा है वो मेरा है? हो. बरं असीम, तुझ्या जिजूची कुठलीही गोष्ट तुला आवडली ना, ती बिंदास्त घे तू. ठीक आहे? थँक्यू जीजू. बरे चल आता लवकर, तू त्याला शाळेतून आणशील ना? हो. मग येताना गिरणीतून दळण घ्यायला विसरू नकोस. हो, आणतो. अरे चल असीम, लवकर ये. ही घाल बॅग. बाय बाय. सांभाळून.
जाशील तू का मी येऊ आज सोडायला? ताई आता मी मोठा झालोय, मी जाईन एकटा. बरं ठीक आहे. डबा पूर्ण संपवायचा. ओके. ओके. आणि दंगा करायचा नाही. गुड बॉय. चल जा. चला चला लवकर आज चला चला चला. चल बाय असीम. हा बाय ताई. नीट जा. ती इथेच काम करते का? हाय, मी असीम. तुझं नाव काय आहे? थांब थांब थांब. ती तुझी आई आहे का? मला आई नाहीये, पण माझ्याकडे एक ताई आहे. ती खूप गोड आहे. ती जगातली बेस्ट ताई आहे. तीच मला रोज शाळेला सोडायला येते. तीच सगळं करते. हा डब्बा पण तिनंच केलाय. खा. अरे तुझी आई काय ना म्हणणार. खा. कसं आहे? छान आहे. तुझं नाव काय? गुंजन. छान नाव आहे. मला आई सोडून कोणीच नाहीये. आम्ही तिकडे पलीकडे राहतो वस्तीत. आई बोरे विकते रस्त्यावर. तुझे बाबा कुठे आहेत? माहित नाही. तू चप्पल नाही घातलीस? तू बिना चप्पलच्या चिखलात फिरतेस? चप्पल घालायला पाहिजे. कुठली? कधी? खूप दिवस झाले. आई म्हणली की पैसे जमा झाले की घेऊया नवीन चप्पल, पण अजून काही पैसे जमा झाले नाही, म्हणून नाही घेतली चप्पल. तू खूप दिवसापासून चिखलात असंच फिरतेस? तुझी आई चप्पल नाही आणू शकत ना? तू काळजी नको करूस, मी आणेन तुझ्यासाठी चप्पल. खरंच तू आणशील माझ्यासाठी चप्पल? हो खरंच मी आणेन तुझ्यासाठी चप्पल. प्रॉमिस. हे घे. नको बस. बाय. मी आणेन ना चप्पल. बाय. साधं कळत नाहीये का तुला? लीना पटापटा. क्या बात है असीम, शाबास. आलात का? हो आलो. आणि येता येता खालून कांदे बटाटे पण घेऊन आलो. बरं निवी, एकदा पीठ बघून घे, तुला पाहिजे तेवढं बारीक झालं की नाही. अरे हे काय धन्या, तू स्वतः उभा होतास का गिरणीत दळायला? नाही का? मग एवढं पीठ का लावून घेतलंयस? कुठे? ते काय कानावरती? अगं वर वर वर. इथे. बरं थांब मी काढते. हा. एवढं कसं पीठ लागलं? काय माहिती कसं लागलं. आणि इतका वेळ तुला कळलंच नाही? नाही ना. जो मेरा है वो तेरा है, हो की नाही? काय? जो तेरा है वो मेरा है. हो. बरं असीम, तुझ्या जिजूची कुठलीही गोष्ट तुला आवडली ना, ती बिंदास्त घे तू, ठीक आहे? गेलं ना नक्की? हो. निविताई, मी खेळायला जाऊ का?
बरं जा, पण मातीत खेळू नकोस हा, आणि जास्त पळू नको. अरे पण युनिफॉर्म तर बदल. सेम. काय सांगू याला? बरं निवी, तू एकदा चेक करून घे. हो. धन्या, सिलेंडर संपला होता घरचा, त्याचा शेअर द्यायचा आहे तुला, 450 रुपये देतोस? बरोबर, देतो. आत्ताच देतोस? हो. वॉलेट? अच्छा, इथे. काय रे, काय झालं? निवी, अगं माझ्या वॉलेटमध्ये 500च्या 2 नोटा होत्या, आता एकच आहे. कुठेतरी खर्च केले असशील. नाही ग, कुठेच नाही खर्च केला. कुठे गेली असेल? आता कुठलीही कोणाचीही पोरं घरात आणून ठेवल्यानंतर अजून काय होणार? आता ज्याने कधी पैसेच बघितले नसतील त्याने पैसे बघितल्यानंतर अजून काय? जाऊ दे ना, मी कशाला बोलतेय. पण धन्या, तुझं वॉलेट जरा नीट ठेवत जा रे. हा आता जो पळालाय तो खेळायला गेलाय की तुझे पैसे उधळायला गेलाय, देवच जाणे. अश्विनी वहिनी, अगं काय बोलतीस तू? किती लहान आहे तो, आणि माझा भाऊ कितीही कठीण परिस्थितीत वाढला असेल ना, तरी माझ्या बाबांनी आणि त्याच्या आईने त्याच्यावर चांगले संस्कार केलेत. असीम पैसे कधीच चोरणार नाही. तुझ्याच नवऱ्याचे पैसे गेलेत, मला काय, मी कशाला खोटं बोलू? पण तू पैसे का चोरेल? म्हणजे त्याला काही हवं असेल तर मी त्याला ते देईन, हे माहितीये त्याला. पण तुला सांगता येणार नसेल असं काही असेल तर? हा, म्हणून सांगितलं नसेल तुला. हातच्या काकणाला आरसा कशाला? तो आला ना की त्याला विचार, म्हणजे खरं काय ते कळेल. आणि मुळात चोरटा असला तरी प्रामाणिक आहे की नाही तेही कळेल. अश्विनी वहिनी, बास. एवढ्या लहान मुलावर का आरोप करतेस तू? आणि मला असीमवर माझा पूर्ण विश्वास आहे, तो असं काही करणार नाहीये. हो, त्या काल आलेल्या बाहेरच्या मुलावरती विश्वास आहे तुझा, पण घरातल्या कुटुंबातल्या माणसावरती नाहीये. नाही, त्याला येऊच दे आता. खरं काय आणि खोटं काय ते होऊनच जाऊ दे आता. इथे ये. हाँ, आलू. खेळलास? हो, खेळलो. काय खेळलास? पकडा पकडी. कोण कोण होतं खेळायला? सगळेच. सोसायटीतली मुलं तुला तर खेळायला घेतात? हो, घेतात ना. चिडवत नाहीत ना? मारामारी करत नाही ना तुम्ही? काय रे, काय विचारते मी? नाही. निवी, असीम, मी मगाशी ना त्या टेबलवर माझं वॉलेट ठेवलं होतं, आणि त्याच्यात ना 500च्या 2 नोटा होत्या, पण आता एकच आहे. तू त्या पाकिटातून पैसे घेतलेस का? हो, घेतले. बघा, मी म्हंटल होतं ना. हसीम, तू पैसे का घेतलेस? तुला काही कमी पडतंय का? मग तुला मला आणि धन्याला न सांगता पैसे घ्यायची इच्छा का झाली?
तुला काही हवं होतं तर मला सांगायचं, मी दिलं असतं. पण असं दुसऱ्याच्या पाकिटातून पैसे घेण्याला चोरी म्हणतात असे, माहितीये ना तुला? निवी अगं निविताई, मी चोरी नाही केली. जीजू सकाळी म्हणाला होता ना, तुला जे हवं असेल ते बिंदास घे. जो मेरा है वो तेरा है. अरे पण असीम, म्हणून तू पैसे घेशील का त्याच्या पाकिटातून? ही काही पद्धत आहे का असीम? आणि मान्य आहे आपण तुझं माझं करत नाही, पण म्हणून तू पैसे घेशील? आणि आता जर तू बोलला नसतास तर धन्याला कसं कळलं असतं की तू त्याच्या पाकिटातून पैसे घेतलेस ते? सॉरी ताई. सॉरी काय असीम? आणि मुळात तू का घेतलेस पैसे? तुला काही हवं होतं का आणि मी नाही म्हणाले होते असं आहे का? मग का घेतलेस का तू पैसे, आणि तेही त्याच्या पाकिटातून न सांगता? ए निवी, तू प्रश्न उत्तर कसली करतेस? शिक्षा कर त्याला. चोरी केलीये त्याने. नाही नाही बरोबर, पण तू नेहमीप्रमाणे त्याच्या चुकांवरती पांघरून घालणार है ना? आताही तू तेच करणार. कसं आहे, तुझ्या भावाला कुणी काही बोलता कामा नये ना. अगं अश्विनी वहिनी, मी त्याला विचारतेय ना, त्यांनी पाकिटातून पैसे का घेतले हे मला कळायला नको? अगं ए तू बरी आहेस ना? गरज असो किंवा नसो, जे पैसे आपले नाहीत त्या पैशांना हात लावणं म्हणजे चोरीच. तू त्याला काही म्हण, न विचारता घेतले वगैरे, पण ही चोरीच आहे. ताई, मी चोरी नाही केली. ए गप्पा बस रे. चोर कुठचा? चोरी केली आहेस तू. अगं अश्विनी वहिनी काय बोलतेस तू? अश्विनी वहिनी काय? घरात एक चोर फिरतो आणि मी गप्पा बसू? आई जरा बाहेर या, जरा बोलायचंय मला. बाबा सगळ्यांनी बाहेर या. अगं लहान आहे तो अश्विनी वहिनी, काय बोलतेस तू? लहान आहे काय? लहान आहे. आई येताय ना बाहेर, तुम्ही किती वेळ हाका मारू? अश्विनी, अगं काय झालं? आरडाओरडा करायला सोसायटीत राहतो आपण. काय झालं? या मुलाने चोरी केली या घरामध्ये. काय? धन्याच्या पाकिटामधून 500 रुपये चोरले त्याने. अगं बाई, तरी मी म्हणत होते याला घरात घेऊ नका, विकून खाईल आपल्याला हा पोरगा. मालती, अगं काय बोलतेस तू हे? अगं लहान लेकरू आहे ते. लहान लेकराला चोरी करायचं बरं कळतंय. नाहीतर काय, थोडे थोडके नाही, आणि 500 रुपये चोरलेत. 500. अश्विनी वहिनी बास. हय? तू का बाजू घेतोस त्याची? नाही तर काय, हे सगळं कोण सांभाळणार आहे आता? कोण संस्कार करणार आहे याच्यावर? शिकवलंय का याला? काही धड कुणी काही शिकवलंय? कोण शिकवण देणार? अनवरच तो. अश्विनी, बरोबर बोलते ती. खाण तशी माती. काही नाही, याच्याकडनं चांगलं वागण्याची अपेक्षाच केली जाऊ शकत नाही. चांगली कठोर शिक्षा करा याला, त्याशिवाय वठणीवर नाही यायचा. मालती तुझं आता अति होते. अहो चोरी केली आहे त्यांनी. थांबा जरा सगळे, एक मिनिट थांबा. असीम, तू जे केलंयस ना ते अतिशय चुकीचं केलेलं आहेस. तुला पैसे घेताना मला किंवा धन्याला विचारायला हवं होतं. तू मुळात न विचारता पैसे घेतलेस कसे असीम? तू चल माझ्या बरोबर, चल तू. निवी अगं वेदिता, ताई, मी काय नाही केलं. ताई, मी चोरी नाही केली. ताई, मी तुला सगळं सांगतो. ताई, मी तुला सगळं सांगतो. ताई, तू हे काय करतेस? बोल, पुन्हा करशील असं? ताई, मी परत चोरी नाही करणार. ताई, मी तुला सगळं सांगतो. कोणाच्या पाकिटातून घेशील पैसे? नाही ताई. बोल असीम. ताई, तू हे काय करतेस? ताई, मी तुला सगळं सांगतो ना. ताई, चटका नको तू. ताई, मी तुला सगळं सांगतो. ताई, वागशील असं? नाही ताई. तू करशील असीम परत? निवी, नाही कोणाच्या ताई. पाकिटातून पैसे घेशील का? नाही, नाही. हे चुकीचं केलंयस तू असीम. निवी अगं काय करतेस?